श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण समजून घेतोय वृश्चिक राशीच्या जातकांना संपूर्ण सप्टेंबर महिना कसा असणार आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये शिक्षण, आरोग्य, वैवाहिक सौख्य, वास्तू, वाहनाचा योग आणि त्याचबरोबर कोणत्या 2 प्रमुख गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणारच याबद्दल जाणून घेत आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. आपण हे राशीफळ समजून घेतोय, त्यामुळे तुमची चंद्ररास जी आहे त्यानुसार आपण माहिती घेत आहोत. प्रथम स्थान जे लग्नस्थान म्हणून ओळखलं जातं, या स्थानामध्ये असणारी वृश्चिक राशी आणि मंगळांचं गोचर अष्टमातनं होत आहे. मंगळ 4, 8 आणि 12 या स्थानातनं जेव्हाही गोचर करतात त्यावेळेस विशेष एक बदल तुमच्या आयुष्यामध्ये करत असतात किंवा तुम्हाला विशेष कार्यामध्ये कर्मनिष्ठ करत असतात. लग्नी मंगळांची रास असेल तर असा व्यक्ती चिकित्सक असतो. त्याचबरोबर लग्नेश मंगळ जेव्हा अष्टमात जातो तेव्हा ती चिकित्सा पूर्ण करून घेण्यासाठी अर्थात ते कार्य संपन्न करून घेण्यासाठी धडपड सुद्धा करत असतो. त्यामुळे लग्नेश अष्टमातनं गोचर करतायत तुम्हाला विशेष चिकाटी आणि जिद्द निर्माण करून देतील आणि विविध प्रकारे तुमचं काम संपन्न करून घेण्यासाठी धावपळ तुमच्याकडनं होऊ शकेल. त्यामुळे प्रमुख सूचना तुमची या महिन्यामध्ये धावपळ होऊ शकते. काम कसं पूर्ण करून घेता येईल किंवा किती लवकर हे पूर्ण करू शकेल अशी जिद्द तुम्हाला या महिन्यात पाहता येणार आहे. स्वतःमध्ये हा आमूलाग्र बदल होणार आहे. त्याचबरोबरीने पत्रिकेतील धनस्थानाकडे जाऊयात. धनस्थानामध्ये गुरूंची रास आहे आणि गुरूंचं गोचर हे पत्रिकेतील भाग्यातनं होत आहे. गुरु भाग्यातनं गोचर करतायत त्यामुळे व्यापारी वर्गासाठी किंवा नोकरदार वर्गासाठी विशेष चांगली संधीचा काळ आणून देतील आणि त्यातून तुम्ही आर्थिक लाभ हा संचयाकडे घेऊन जाऊ शकता. त्यामुळे जो नोकरदार वर्ग आहे त्यांना या महिन्यामध्ये काही अंशी पैसे शिल्लक राहिलेले आहेत. आता मी कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करू का? असा विचार येणं आणि त्यात लगेच कृती होणं असे चांगले फळ गुरूंच्या कृपेने होईल आणि त्याचबरोबर गुरु आता उत्तम स्थितीमध्ये आहेत, उच्च स्थितीमध्ये आहेत म्हणून तुम्हाला योग्य ठिकाणीच गुंतवणुकी करून देतील. कुटुंबाचं सुख या महिन्यात अतिशय उत्तम प्रकारे मिळू शकेल. पत्रिकेतील तृतीय स्थानाकडे जाऊया. तिसरं घर पराक्रम, परिश्रम, कीर्ती आणि प्रसिद्धी दर्शवतं. या सर्व अनुषंगाने विचार केला तर हा महिना विशेष कामाचा, प्रसिद्धीचा आणि एक उत्तम प्रकारे तुम्हाला कर्मनिष्ठ बनवणारा असा आहे. तिसऱ्या घरामध्ये असणारी मकर राशी आणि शनींचं गोचर हे पंचमातनं होत आहे. 5व्या घरातनं जेव्हा शनी येतात त्यावेळेस प्रत्येक गोष्टीचा विचार होतो आणि मग कृती होते. त्यामुळे निश्चित तुमचे निर्णय फसत नाहीत, कुठेही प्रकारे अडचणीत येत नाही. त्याचबरोबर तुम्हाला हा संपूर्ण महिना उत्तम अभ्यासासाठी सुद्धा आहे आणि त्याचबरोबरीने तुम्हाला संतान सुखासाठी सुद्धा आहे. याचबरोबर पंचमात शनी जरी असले तरी सुद्धा शनी हे विशेष चांगलं फळ देणार आहेत कारण ते वक्री अवस्थेमध्ये आहेत. म्हणून तुम्हाला चांगलं फळ काय देतील तर थोडासा अभ्यासामध्ये आळशीपणा येत होता. काही अभ्यासाच्या काही गोष्टी म्हणजे काही तुम्हाला प्रोजेक्ट पूर्ण करायचे आहेत किंवा काही असाइनमेंट पूर्ण करायची आहे तर आजचं उद्या करतो असा विचार होता. तर त्यातनं बाहेर काढतील. रोजचा अभ्यास रोज झालाच पाहिजे असा चांगला बदल तुमच्यामध्ये करून देतील. चतुर्थात राहू आहेत त्यामुळे राहूंच्या कृपेने तुम्ही महत्वाकांक्षी बनवाल. विविध प्रकारे नवीन विज्ञानाला धरून अर्थात AI सॉफ्टवेअर या क्षेत्रातलं सुद्धा ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी तुमच्यामध्ये जिद्द निर्माण होईल आणि त्याचबरोबर वास्तू, वाहन, सुख सुद्धा प्राप्त करून देतील. अशा पद्धतीने हा संपूर्ण महिना उत्तमच असणार आहे. पत्रिकेतील षष्ठाकडे जाऊयात. 6वं घर हे तुम्हाला आरोग्याचं स्थान म्हणून ओळखलं जातं. शत्रुपीडा होईल का? शत्रूसोबत संवाद होतील की कायम मतभेद राहतील? एखादा व्यक्ती आपल्या बरोबरीने शत्रुत्वाने अनेक वर्ष साथ सोबत करत होता. आता मित्रत्वाने पुन्हा एकत्र येईल का? हा सुद्धा सगळा अनुभव या स्थानावरून आपण घेत असतो आणि हे 6वं घर कर्जासाठी सुद्धा पाहिलं जातं. मेडिकली खर्च होईल का? याहीसाठी आपण 6वं घर समजून घेत असतो आणि यामध्ये असणारी मेष राशी, मंगळांची राशी आणि मंगळांचं गोचर अष्टमातनं होते. त्यामुळे मतभेद होते, ताणतणाव होते, काही नातेसंबंधांमध्ये असू देत किंवा काही मित्र होते, परंतु आता शत्रू स्वरूपामध्ये त्यांचं आपल्यासोबतचं नातं तयार झालंय, तर यातनं आता बाहेर पडता येऊ शकतं. कारण मंगळ अष्टमातनं आहेत, परंतु ते बुधाच्या राशीत आहेत. त्यामुळे कुशाग्रतेने एखादा विषय हाताळून त्यांच्यासोबत संवाद तुम्ही करू शकता. विशेष सूचना आहे, जो वर्ग कोर्ट कचेरी संदर्भातील केसेसमध्ये अडकला आहे त्यांच्यासाठी. तुम्ही आता बाहेर पडण्याचे संकेत आहेत. त्या केसमध्ये आता विशेष बदल होतील. तुमचं मत किंवा तुम्ही जर योग्य आहात, तुम्ही योग्य पद्धतीने त्या गोष्टीला न्याय देण्याचा प्रयत्न करताय, तर नक्कीच न्यायदेवता तुमच्या पाठीशी उभी राहू शकते. कारण या ठिकाणी मंगळ आहेत.
मंगळ तुम्हाला योग्य पद्धतीने त्या सगळ्या गोष्टींना पूर्णत्वाला नेण्यासाठी प्रयत्नशील करतील. अष्टम स्थानामध्ये मंगळ आहेत आणि ते बुधाच्या राशीत आहेत. त्यामुळे जो संशोधन कार्य करणारा विभाग आहे त्यांच्यासाठी अतिशय उत्तम संधीचा काळ घडवून देणारी स्थिती बुधांच्या राशीतील मंगळांमुळे प्राप्त होईल. पत्रिकेतील भाग्यस्थानाकडे जाऊयात, ज्या ठिकाणी गुरु उपस्थित आहेत. या ठिकाणी कर्क रास येते. त्यामुळे नोकरदार वर्गाला नवीन नोकरीची प्रतीक्षा आहे. MNC कंपनीमध्ये जॉब सर्च करताय, मिळत नव्हता. या महिन्यामध्ये विविध प्रकारे जास्तीत जास्त तुमचा शोध झाला पाहिजे, जेणेकरून तुमच्या जॉबचं काम मार्गी लागू शकतं. कारण गुरु तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणात देऊ शकतात. ही दुसरी बाब तुमच्या आयुष्यात चांगलं घडवून देणारी आहे. त्यामुळे गुरूंची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे. पत्रिकेतील दशमस्थान 10वं घर हे व्यापारासाठी मानलं जातं. 10व्या घरामध्ये व्यापाराची स्थिती पाहिली जाते. दशमस्थानामध्ये असणारी सिंह राशी, या ठिकाणी रवींची रास आहे आणि रवींचं गोचर ज्यावेळेस दशमस्थानातनं होतं तेव्हा व्यापारामध्ये विशेष चांगले फळ प्राप्त होत असते. जरीही रवी केतुयुक्त आहेत, ग्रहण दोष निर्माण होत आहे, तरी सुद्धा रवी तुम्हाला व्यापारामध्ये सुस्थिती निर्माण करून देऊ शकतात. व्हिडिओच्या शेवटी काही उपासना देणार आहे, त्या तुम्हाला करायच्या आहेत. पत्रिकेतील लाभस्थिती, लाभस्थितीच्या दृष्टीने विचार केला, या ठिकाणी बुधांची उपस्थिती आहे. बुध कन्या राशीत लाभात. आता लाभस्थान हे शुक्रांचं आहे. या ठिकाणी मित्र राशीमध्ये ज्या वेळेस बुध गोचर करतात, मित्राच्या घरात स्वराशीमध्ये उच्च राशीमध्ये जेव्हा बुध गोचर करतात त्यावेळेस बुधांचं चांगलं फळ मिळतं. ते म्हणजे तुम्हाला लाभप्राप्तीचे अनेक पर्याय मोकळे होतात. अनेक लाभाची संधी प्राप्त होत असते. म्हणजेच एखादा व्यक्ती एक फक्त प्रमुख नोकरीच करत होता आणि काही त्याला ऑफर आली व्यवसायाची, एखाद्या पार्टनरशिपमधील बिझनेसची, आणि त्याने ती घेतली आणि त्यातून त्याला मोठे लाभाचे संकेत प्राप्त झाले. असा जो फेरबदल होतो त्यासाठी जे पोषक ग्रहमान लागतं ते या महिन्यात आहे. म्हणून व्यापाराची स्थिती उत्तम आहे असं सांगितलं. त्याचबरोबर 12वं घर, 12वं घर हे खर्चासाठी पाहिलं जातं, 12वं घर हे कर्जासाठी पाहिलं जातं. या दोन्ही दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी येणारी तुळ राशी, शुक्रांची उपस्थिती त्या ठिकाणी आहे. त्यामुळे योग्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंट होतील. सोने चांदी खरेदीसाठी तुमचा कल वाढू शकतो. या महिन्यामध्ये महिला वर्गांना विशेष सूचना असेल की काही मौल्यवान वस्तू खरेदी होऊ शकतात. घरामध्ये काही शोभेच्या वस्तू तुम्हाला विशेष घेण्यासाठीचा उत्साह या महिन्यात दिसून येतोय. त्यासाठी पैसा खर्च होऊ शकतो. मुलांचं ॲडमिशन किंवा मुलांच्या विषयी काही नवीन खरेदीचे योग आहेत, त्यासाठी तुमचा खर्च होऊ शकतो. त्यांच्या हौशीसाठी काही तुम्ही खर्च करू शकता. त्यामुळे शुक्र 12व्या घरात आले की खर्चाचे योग देतात ते या पद्धतीने. त्यामुळे त्यातनं मिळणारं समाधान फार महत्त्वाचं, ते तुम्हाला या महिन्यात देतील ते शुक्र. आता उपासनेकडे वळूयात. ज्यांना विवाह करायचा आहे, विवाह इच्छुक वधूवरांना सांगते, तुम्हाला 9वा गुरु सुरू झालेला आहे. 9वा गुरु तुम्हाला विवाहाचं कार्य सिद्धीला नेऊ शकतो. 9वा गुरु तुम्हाला विवाहाच्या कार्यामधल्या अडचणी कमी करू शकतो. म्हणून दत्त उपासना करायची आहे. त्याचबरोबरीने या महिन्यामध्ये अष्टमातील मंगळांची सेवा करायची आहे. म्हणजे मंगळ तुम्हाला योग्य पद्धतीने न्याय प्राप्त करून देतील, उत्तम कर्मनिष्ठ बनवतील आणि चांगलं काम, कारण ते राशीस्वामी आहेत, तुमच्याकडनं चांगलं काम करून घेतील. यासाठी गणपती स्तोत्राची सेवा करायची आहे. आरोग्य उत्तम राहण्यासाठी, अडचणी कमी होण्यासाठी सुद्धा या सांगितलेल्या उपासना विशेष ठरतील. त्यामुळे दिलेल्या उपासना करा. श्री स्वामी समर्थांच्या सेवेत राहा, आनंदी राहा. त्याचबरोबरीने तुम्हाला एक विशेष सूचना असेल, ती म्हणजे तुम्ही आपलं चॅनल नित्यनेमाने पाहता, नवनवीन व्हिडिओजला आवडीने लाईक करता. असेच भरभरून प्रेम आणि प्रतिसाद देत चला. परंतु तुमच्या सेवेत लवकरच आपण एक नवीन कोर्स सुरू करत आहोत, तो ज्योतिषशास्त्र समजून घेणारा. ज्योतिषशास्त्र म्हणजे काय, ज्योतिषशास्त्र शिकून अनेक लोकांचे जे काही अडचणी आहेत, समस्या, यावरती मात करण्यासाठी काय उपाय करू शकतो, याबद्दलचं सूक्ष्म ज्ञान प्राप्त करून देणारा हा कोर्स असणार आहे. तसेच या कोर्समध्ये तुम्हाला समजून घेता येणार आहे ग्रह, नक्षत्र, तिथी याबद्दलचं ज्ञान, आणि त्यातून आपल्याला दैनंदिनीमध्ये स्वतःच्या पत्रिकेवरती सुद्धा तुम्ही अभ्यास करून विविध प्रकारचे कार्य करण्यासाठी जेव्हा जाता त्यावेळेचे ग्रहमान उत्तम आहे का, या पण गोष्टी समजून घेऊ शकता. म्हणजेच ज्योतिषशास्त्र म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी तुम्हाला हा कोर्स करता येऊ शकतो. मग तुम्हाला या कोर्सबद्दलची काही अधिक माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या WhatsApp नंबरवरती या. त्यावरती तुमचं नाव, तुम्ही कुठे राहता आणि तुमचा फोन नंबर, ह्या सगळ्या गोष्टी, आणि तुम्हाला विशेष एक नोंद करायची आहे, ते म्हणजे मला क्लासची चौकशी करायची आहे,
हा मेसेज करायचा आहे. यामधून तुम्हाला निश्चितच लवकरच तुमच्या मेसेजवरती उत्तर देण्यात येईल आणि अनुसार तुम्हाला क्लासबद्दलची संपूर्ण डिटेल्स तिथे शेअर होतील. त्यामुळे WhatsAppचंच माध्यम निवडा. कोणी कृपया फोन करू नका. कामानिमित्त हा फोन व्यस्त असतो आणि मग फोन लागला नाही ही तुमची तक्रार होते. म्हणून सूचना दिली की WhatsAppचंच माध्यम निवडावं. आता पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीला घेऊन. तोपर्यंत सध्या आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.